महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत। प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख निर्माण करणं यावर सरकारने भर दिला आहे। तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन कापूस उत्पादक योजना जाहीर केली आहे। या 5 वर्षांच्या मिशनद्वारे कापसाची उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे बियाणे व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे। क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येते। आगामी T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तानने सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिलाय। पाकिस्तान सरकारने रविवारी 1 फेब्रुवारी रोजी या निर्णयाची अधिकृतपणे घोषणा केली आहे। यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानने असे केल्यास त्यांना दीर्घकालीन परिणामांचा विचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा दिलाय। रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यात आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। बायोफार्मा शक्ती योजनेअंतर्गत मधुमेह, कर्करोग आणि स्वयंप्रतिकार रोगांसारख्या वेगाने वाढणाऱ्या आजारांवर संशोधन, नवीन औषधे आणि आधुनिक उपचारांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या उपक्रमासाठी 3 राष्ट्रीय संस्था स्थापन केल्या जातील आणि सरकार 10,000 कोटी रुपयांचे बजेट वाटप करेल। यामुळे गंभीर आजारांशी लढण्याची क्षमता बळकट होईल असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलाय। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। IT हब हिंजवडीला थेट शहराच्या मध्यभागाशी जोडणाऱ्या मेट्रो लाईन 3 या महत्त्वाच्या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ही मेट्रो लाईन 31 मार्च 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी विक्रमी 7.8 लाख कोटींची तरतूद जाहीर करण्यात आली आहे। ही तरतूद मागील आर्थिक वर्षातील 6.81 लाख कोटींच्या तुलनेत मोठी आहे। सैन्याची ताकद आणि स्वदेशीय संरक्षण उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य यामुळे मिळणार आहे। रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील अस्थिरता, भारत-चीन सीमावाद आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील आव्हाने पाहता भारताला आपली संरक्षण क्षमता मजबूत करण्याची गरज होती। ड्रोन युद्ध, सायबर हल्ले आणि अत्याधुनिक सशस्त्रांचे महत्त्व वाढले असून हा अर्थसंकल्प त्या दिशेने मोठे पाऊल मानला जात आहे। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला। शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार झाला। घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे। या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेत पुण्यातून 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। देशाचं रेल्वे जाळं विस्तारित आणि गतिमान करण्याकरता केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मोठा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। याचा फायदा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, वाराणसी आणि सिलिगुडी या प्रमुख शहरांना होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या दाव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। 12 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार होते। या शरद पवारांच्या दाव्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे। अजित पवार आणि माझ्यात तासनतास चर्चा होत असते, मात्र त्यांनी विलिनीकरणाबाबत कधीही शब्द काढला नाही असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। विलिनीकरण करायचे असेल तर अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडावे लागले असते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडून करण्यात येणारे सर्व दावे फेटाळून लावले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना करदात्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे। 1961 पासून चालत आलेला जुना प्राप्तिकर कायदा आता इतिहासात जमा होणार असून 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा 2025 लागू होणार आहे। कर प्रणाली सुटसुटीत करणे आणि करदात्यांचा ताण कमी करणे हा यामागील उद्देश आहे। महिला शिक्षण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देताना अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचे वसतिगृह उभारण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत। यामुळे मुलींच्या शिक्षणाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे।
पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोस्ट अपघात प्रकरणात 2 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या 3 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. आदित्य अविनाश सूद, आशिष सतीश मित्तल आणि अमर संतोष गायकवाड या तिघांना अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने नमूद केले आहे की हे आरोपी सुमारे 18 महिन्यांपासून तुरुंगात असून खटल्याची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील महिलांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शी-मार्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शी-मार्ट योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. यासोबतच आत्मनिर्भर भारतासाठी 2 कोटींचं टॉपअप देणार असल्याची माहिती देखील दिली आहे. तसेच गुंतवणूक वाढवण्यासाठी देशांतर्गत सतत प्रयत्न सुरू आहेत असं देखील निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून देशात मोठे बदल लागू झाले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर 40% जीएसटी लागू केलाय. सोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन वाहनांच्या फास्टॅगसाठी आता KYC पडताळणीची सक्ती हटवण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाचे दर कमी झाल्याने तिकीट दरात मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुण्यातील मुंडवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. मात्र या आरोपामध्ये फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचे नाव आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे.